पाठीमागच्या तासामध्ये आपण 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा टॉपिक संपवून पान नंबर 96 आणि 97 वरील काही ॲक्टिव्हिटीज पाहिलेले आहोत. आता या तासामध्ये पुढील ॲक्टिव्हिटीज पाहूया. सर्वांनी टेक्स्ट बुक्स उघडून पेज नंबर 97 मध्ये पहा. पान नंबर 97. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मीना हू इज अन LIC ऑफिसर इज. बघा काय पर्याय, पेसिमिस्टिक अँड ऑप्टिमिस्टिक का डिसेबल्ड. ती नकारात्मक वृत्तीची होती, सो अ पेसिमिस्टिक पर्सन हा पर्याय बरोबर आहे. मीना हू इज अन LIC ऑफिसर इज अ पेसिमिस्टिक पर्सन. सेकंड, द रायटर वॉज स्टँडिंग नियर अकबर आले, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, बिकॉज शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप. कारण पाऊस पडण्याचे थांबण्यापासून म्हणजे पाऊस थांबण्याचे वाट पाहत होते. द रायटर वॉज स्टँडिंग नियर अकबर आले, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, बिकॉज शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप हा पर्याय बरोबर आहे. द ओनली थॉट इन रायटर्स माइंड टिल दे रीच्ड द ग्रँड हॉटेल वॉज what had brought about such change in मीना. त्या भव्य हॉटेल मध्ये पोहोचण्यापर्यंत लेखिकेच्या मनात एकच विचार होता की what had brought about such a change in मीनामध्ये असे मोठे बदल कोणी घडवून आणले होते. मीना sponsored the granddaughter of beggar because it was a token of respect for the beggar. मीना त्या भिकाऱ्याच्या नातीला शिक्षणासाठी मदत केली, कारण ती मदत त्या भिकाऱ्याच्या प्रति एक आदरांजली होती. त्या भिकाऱ्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली, एक आदर होते. म्हणून इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर हा पर्याय बरोबर आहे. पान नंबर 98. पुढील चौथी ॲक्टिव्हिटी बघा. हाऊ डिड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द फॉलोविंग वे. त्या भिकाऱ्याने मीनाचे स्वभाव कसे बदलले, खालील वे पूर्ण करा. बेगर्स ॲक्टिव्हिटीज दॅट चेंज्ड मीनाज ॲटिट्यूड. मीनाचे स्वभाव त्या भिकाऱ्याच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजमुळे बदलले. पहिलं घ्या, दो हंग्री दे वेर लाफिंग अँड क्लॅपिंग. दो हंग्री they were laughing and clapping. Completely, 2 numbers of point. They were completely drenched but totally happy. They were completely drenched but totally happy. They were completely drenched but totally happy. Screaming joyously. They were screaming joyously. ते अत्यंत आनंदाने ओरडत होते. They were playing in rain on the road. They were playing in rain on the road. हे 4 ॲक्टिव्हिटीज यावरून मीनाची स्वभाव बदलले. पुढील प्रश्न आहे, तो आपण नंतर पाहूया. या टॉपिकमध्ये अनेक प्रश्न उत्तरे आहेत, ते आपण नंतर पाहायचं आहे. पहिला ॲक्टिव्हिटीज बघा. आता बी एक क्वेश्चन घेतो बघा, पॉईंट्समध्ये लिहायचे आहेत. हा एक फक्त तुम्हाला पॉईंट सांगतोय. वाय वुड मीना बी सॅड इनिशियली. मीना सुरुवातीला का दुःखी असायची. वाय वुड मीना बी सॅड इनिशियली. मीना सुरुवातीला का दुःखी असायची. गिव्ह रिझन्स, त्याचे कारणे द्या. पिक आउट सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी.
विच प्रूव्ह दॅट मीना वॉज अ पेसिमिस्टिक. या स्टोरीमधून अशी वाक्य शोधायचे आहेत की जे मीना ही खूप निराशवादी होती, खूप नकारात्मक वृत्तीची होती हे दाखवतं. हे तुम्ही ती वाक्य फक्त शोधून द्यायची आहेत की त्यावरून मीना ही खूप निराशवादी होती, नकारात्मक वृत्तीची होती हे तुम्हाला समजेल. फक्त ते वाक्य लिहायचे आहेत. पहिलं वाक्य आहे शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच दुःखी होती. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच दुःखी असायचे. व्हेनेवर ऑथर मेट हर शी वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. हे एक वाक्य घ्या. व्हेनेवर ऑथर मेट हर शी वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. जेव्हा जेव्हा लेखिका तिला भेटायचे तेव्हा लेखिकेना सुद्धा खूप नाराज वाटायचे. शी हॅड नेव्हर एनिथिंग पॉझिटिव्ह टू से अबाउट एनिथिंग. कोणत्याही गोष्टीविषयी बोलण्यास कोणती पॉझिटिव्ह गोष्ट तिच्याजवळ नव्हती. कोणत्याही गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह सांगण्यासारखे तिच्याजवळ काही नव्हते. शी ऑलवेज हॅड निगेटिव्ह रिस्पॉन्स टू एव्हरीवन अँड एव्हरीथिंग. प्रत्येकाबरोबर प्रत्येक गोष्टीबरोबर नेहमीच नकारात्मकतेनेच ती प्रतिसाद द्यायची. शी ऑलवेज हॅड निगेटिव्ह रिस्पॉन्स टू एव्हरीवन अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाबद्दल ती नेहमीच नकारात्मक प्रतिसाद द्यायची. हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. की तिचे औदासीनता, ग्लूम म्हणजे औदासीनता आणि सायनिसिझम म्हणजे उपेक्षा वृत्ती. तिची औदासीनता आणि उपेक्षा वृत्ती इतरांच्याकडे पसरवण्याचा तो एक मार्गच होता. शी वुड बी पेसिमिस्टिक ऑल द टाइम. ती नेहमीच नकारात्मक असायची. बाळांनो, ही वाक्य काय सिद्ध करतात तर मीना सुरुवातीला खूप नाराज असायची. तर क्वेश्चन नंबर 6A बघा. फाइंड अँटोनियम्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. या गोष्टीमधून खालील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. ऑप्टिमिस्टिक आशावादी, पेसिमिस्टिक निराशावादी. ऑप्टिमिस्टिक आशावादी, पेसिमिस्टिक निराशावादी. ड्रिझल रिमझिम पाऊस, पोरिंग मुसळधार पाऊस. ड्रिझल रिमझिम पाऊस, पोरिंग मुसळधार पाऊस. न्यू नवीन, ओल्ड जुने. लाय खोटे, ट्रूथ सत्य. लाय खोटे, ट्रूथ सत्य. अगली कुरूप, ब्युटिफुल सुंदर. अगली कुरूप, ब्युटिफुल सुंदर. फ्रॉन लाफ्ड, फ्रॉन रागीट क्रोधित होणे, लाफ्ड हसणे, लाफ्ड. हेल पॅराडाईस, स्वर्ग नर्क म्हणतो, नर्क आणि पॅराडाईस स्वर्ग. अनहॅपी दुःखी, हॅप्पी. डिसरिस्पेक्ट अनादर, रिस्पेक्ट आदर. अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. बघा परत. ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक, ड्रिझल, पोरिंग, न्यू, ओल्ड, लाय, ट्रूथ, अगली, ब्युटिफुल, फ्रॉन, लाफ्ड, हेल, पॅराडाईस, अनहॅप्पी, हॅप्पी, डिसरिस्पेक्ट, रिस्पेक्ट, अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. आता बघा ही पुढील ॲक्टिव्हिटी बघा. गो थ्रू द पॉइंट्स बिलो शोविंग मीनाज एन्काउंटर विथ बेगर दॅट ट्रान्सफॉर्म्ड हर कम्प्लिटली. खाली काही मुद्दे दिलेत की जे मुद्दे भिकाऱ्यासोबत मीना ज्या गोष्टीला सामोरी गेली, ज्या गोष्टी मीनाला पूर्ण बदलवले, त्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत बघा. गो थ्रू द पॉइंट्स बिलो शोविंग मीनाज एन्काउंटर विथ बेगर दॅट ट्रान्सफॉर्म हर कम्प्लिटली. मीना त्या भिकाऱ्या प्रति ज्या गोष्टींना सामोरी गेली, ज्या गोष्टीने तिला पूर्णपणे बदलवले, त्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत. द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आर जम्बल्ड अप बिलो. आणि
ते क्रम विस्कळीत स्वरूपात दिलेले आहेत. अरेंज द इव्हेंट्स अकॉर्डिंग टू ऑकरन्स. त्या घटना ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्या पद्धतीने मांडायचं आहे. फिल इन नंबर ॲज पर सिक्वेन्स. त्या सिक्वेन्स प्रमाणे तुम्ही लिहायचं आहे. बघा, पहिलं वाक्य वाचतोय. आय सॉ फ्रॉम द विंडो द बेगर अँड द यंग गर्ल प्लेइंग ऑन द रोड. की मी त्या भिकाऱ्याला आणि 5 वर्षाच्या नातीला रस्त्यावर खेळतेले खिडकीमधून पाहिले. ही पहिली घटना आहे. बाळू, दुसरी घटना त्याच्यावरती 2 लिहा. दे एन्जॉयड प्लेइंग इन रेन ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. ते जणू काही स्वर्गामध्येच आहेत अशा पद्धतीने ते पावसात खेळण्याचा आनंद घ्यायचे. दे एन्जॉयड प्लेइंग इन रेन ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. त्याला 2 नंबर द्या. 3 नंबर त्याच्या उजव्या साईडचे. ऑन सीइंग देम सो व्हेरी हॅप्पी आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. त्यांना खूप आनंदी पाहून मला माझी लाज वाटली. ऑन सीइंग देम सो व्हेरी हॅप्पी. त्यांना खूप आनंदी पाहून मला माझी लाज वाटली. त्याच्या वरील 4 नंबरचं वाक्य आहे. आय डिसाइडेड टू चेंज युझिंग द बेकर ॲज अ रोल मॉडेल. की त्या भिकाऱ्याला माझे मार्गदर्शक स्वीकारत मी बदलण्याचे ठरविले. 5वं वाक्य. इट टूक 2 years टू पुट द चेंज इन टू इफॅक्ट. की तो बदल होण्यास मला 2 वर्षे लागले. माझ्यामध्ये बदल होण्यास 2 वर्षे लागले. अशा प्रकारे बाळांनो ही तो क्रम येतो. त्या घटनेनुसार वाक्य आपण लिहिलीत. पुढील बघा बाळांनो. हाऊ डीड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. भिकाऱ्याने मीनाचे त्याच्या जीवनाबद्दलचे दृष्टिकोन कसे बदलले. त्या भिकाऱ्याने मीनाचे त्याच्या जीवनाबद्दलचे दृष्टिकोन कसे बदलले. राईट इट डाऊन इन 5 to 6 लाईन्स. 5 ते 6 ओळीमध्ये तुम्ही ते लिहायचं आहे. 1 is डन फॉर यू. एक पॉइंट लिहिलेला आहे. पहिलं, द इन्सिडेंट मेड मीना टू लुक ॲट हर ओन लाईफ. ती घटना, तो प्रसंग मीनाला तिच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्यास लावले. She realized that she had many comforts of which they had lack. तिच्या लक्षात आलं की जे त्या भिकारी आणि 5 वर्षाच्या नातीकडे नव्हते असे अनेक सुख सोयी तिच्या जवळ होत्या हे तिच्या लक्षात आले. She realized that she had many comforts of which they lacked. They knew how to be happy with life as it was. जीवन कसंही असो त्यासोबत कसे आनंदी राहावे हे त्यांना माहीत होते. शी फाउंड दॅट शी हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. अनेक लोक फक्त कल्पना करू शकतील याच्यापेक्षा अधिक तिच्याजवळ आहे. याबद्दल ती खूप कृतज्ञ परमेश्वराचे आभारी होती हे तिच्या लक्षात आलं. शी फाउंड दॅट शी हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर than most people could imagine. She felt ashamed of herself. तिला स्वतःची लाज वाटली. She felt ashamed of herself. तिला स्वतःची खूप लाज वाटली. She decided to change her attitude towards her life. मीना जीवनाप्रतीचे तिचे दृष्टिकोन बदलायचे ती ठरवली. अशा प्रकारे बाळांनो की त्या भिकाऱ्याने मीनाचे तिच्या जीवनाबद्दलचे दृष्टिकोन बदलले. या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. या टॉपिकमधील सर्व ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. आता लँग्वेज स्टडी बघतोय. 5 नंबर 100 लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी आपण करायचं आहे. यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. 25 मिनिटं पण चालू. लँग्वेज स्टडी आपण पाहूया. 5 नंबर 100. पंक्च्युएट फॉलोविंग सेंटेन्स. खालील वाक्यांच्या मध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. मी सांगतो त्या पद्धतीने बदल करा.
Did you give any guru dakshina to your guru? I asked. D कॅपिटल घ्या. पहिलं D कॅपिटल. Did you give any guru dakshina to your guru? प्रश्नचिन्ह आणि ते पूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवा. ते संपूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवा. आय कॅपिटल आय आस्क्ड पूर्णविराम. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु? डी कॅपिटल प्रश्नचिन्ह संपूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवा. आय कॅपिटल आय आस्क्ड पूर्णविराम. No, there isn't anyone like that, she said. N capital पाहिजे. No, there isn't. N and T च्या मध्ये apostrophe. N and T च्या मध्ये apostrophe. Anyone like that, कॉमा. बाळांनो ही संपूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवा. No, there isn't anyone like that, she said पूर्णविराम. परत सांगते बाळांनो. एन कॅपिटल देअर इजंट. एन आणि टी मध्ये अपॉस्ट्रॉफी. एनीवन लाईक दॅट कॉमा संपूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात ठेवायचं आहे. शी सेड पूर्णविराम. अशा प्रकारे विराम चिन्हांचा आपण वापर करू शकतोय. 2 नंबर ॲड अ सफिक्स टू द फॉलोविंग वर्ड्स अँड मेक नाउन्स. खालील शब्दांना की सफिक्स जोडायचा आहे आणि सफिक्स म्हणजे बाळांनो प्रत्यय. शब्दांच्या शेवटी आपण जोडतो सफिक्स आणि प्रेफिक्स म्हणजे शब्दांच्या पूर्वी. प्रत्यय आणि उपसर्ग की प्रेफिक्स आणि सफिक्स. फक्त मी एक क्लू तुम्हाला देतोय बाळांनो. प्रेफिक्स म्हणजे शब्दांच्या पुढे लावणे आणि सफिक्स म्हणजे शब्दांच्या नंतर. या ठिकाणी सफिक्स जोडून शब्द पूर्ण करायचा आहे. काइंड काइंडनेस. काइंड काइंडनेस. 2 नंबर हॅप्पी हॅप्पीनेस. HAPPY वायचं आय मध्ये रूपांतर करायचं आणि NEWS. काइंड काइंडनेस हॅप्पी हॅप्पीनेस. इग्नोर इग्नोरन्स. IGNORANC इग्नोर इग्नोरन्स. इग्नोर इग्नोरन्स. ॲश्युअर ॲश्युअरन्स. ASSURANCE ॲश्युअर ॲश्युअरन्स. इमॅजिन इमॅजिनेशन. इमॅजिन इमॅजिनेशन. IMAGINATION इमॅजिन इमॅजिनेशन. डेप्युटेशन. DEPUTATION डेप्युटेशन. मॅनेज मॅनेजमेंट. मॅनेज मॅनेजमेंट. असेस असेसमेंट. मॅनेज मॅनेजमेंट. असेस असेसमेंट. परत सांगतोय. काइंडनेस हॅपीनेस इग्नोरन्स ॲश्युअरन्स इमॅजिनेशन डेप्युटेशन मॅनेजमेंट अँड असेसमेंट. पुढील प्रश्न बघा बाळांनो. मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स बाय युझिंग लेटर्स फ्रॉम पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक या शब्दामधून अक्षरांचा वापर करून कोणते पण 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बाळांनो हे अत्यंत सोपं आहे. कोणत्याही अक्षरांचा वापर करून 4 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. बघा कोणकोणते शब्द तयार होतात. बाळांनो ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी प्रयत्न करा. त्या पेसिमिस्टिकमध्ये कोणते अक्षरे वापरून 4 की शब्द बनवायचा आहे. थोडंसं तुम्ही हा प्रश्न घरी प्रयत्न करा. कारण त्या अक्षरांचा वापर करून नवीन 4 शब्द बनवायचे आहेत. हा एक प्रश्न तुम्ही घरी प्रयत्न करा. पुढील आपण महत्त्वाचा आहे ग्रामर क्वेश्चन. चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्टमध्ये कसं रूपांतर करायचं आपण ते पाहूया. मीना इट्स अ ब्युटिफुल डे आय सेड.
बघा बाळांनो, विधानार्थी वाक्य आहे, याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कोणत्या पद्धतीने करायचं, तुम्ही इयत्ता 9वीमध्ये 8वीमध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं करायचं हे शिकलेले आहात. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य यांची इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसे करावे हे आपण पाहिलोय. आता त्याच पद्धतीने मी उत्तर सांगतोय थोडंसं. बघा, मीना, इट्स अ ब्युटिफुल डे आय सेड. आय टोल्ड मीना दॅट इट वॉज अ ब्युटिफुल डे. आय टोल्ड मीना दॅट इट वॉज अ ब्युटिफुल डे असं पाहिजे. सेड टू ठिकाणी टोल्ड पाहिजे. दोन्ही भाग दॅटने जोडायचे आणि त्या नियमानुसार बदल. आय टोल्ड मीना दॅट इट वॉज अ ब्युटिफुल डे. बी बघा, थोडंसं अवघड आहे हे. आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर सेड मीना. बघा याचं उत्तर, मीना एक्सक्लेम्ड विथ एक्साइटमेंट दॅट. मीना एक्सक्लेम्ड विथ एक्साइटमेंट दॅट इट वॉज नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. Meena exclaimed with excitement that it was nice to meet old friends. Full stop. त्या ठिकाणी एक वाक्य संपतं. मीना exclaimed with excitement. हे आय एम रिअली एक्सायटेड याचं exclaimed with excitement अशामध्ये रूपांतर करून घेतलं. मीना exclaimed with excitement that it was nice to meet old friends. Full stop. What are you doing here? said Meena. She further asked the writer what she was doing there. असं पुढील वाक्य होतं. She further asked the writer what she was doing there. परत वाक्य सांगतोय. Meena exclaimed with excitement that it was nice to meet old friends. Full stop. She further asked the writer what she was doing there. पुढील वाक्य, we won't get a taxi in this rain, I grumbled. We won't get a taxi in this rain, I grumbled. बघा याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं होतं. I grumbled that we wouldn't get taxi in that rain. I grumbled that we would not get a taxi in that rain. I grumbled that we would not get a taxi in that rain. अशा प्रकारे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर आपण करू शकतो. सो व्हॉट, वी शॅल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. बघा थोडंसं वाक्य वेगळ्या प्रकारे आहे. सो व्हॉट याचं थोडंसं वेगळ्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे त्याच्या अर्थानुसार. मीना आस्क्ड her what difference it would make. So what? Meena asked her what difference it would make and further told her that they would buy an umbrella and then go to the Grand Hotel. They would buy an umbrella and then go to the Grand Hotel. बघा परत सांगतोय. Meena asked her what difference it would make and further told her that. वीचं दे मध्ये रूपांतर, शालचं वूड मध्ये दे वूड बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल. अशा प्रकारे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. तर शेवटचं वाक्य, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. यस नो टाईप क्वेश्चन आहे. अगदी साधं सोपं वाक्य आहे. सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आस्कडच लिहावे. दोन्ही वाक्य इफ किंवा वेदरनी जोडावं. आणि बघा त्या दिलेल्या यस नो टाईप क्वेश्चनचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून त्यामध्ये नियमानुसार बदल करावे. आय आस्क्ड इफ ही हॅड गिवन एनी गुरुदक्षिणा टू हिज गुरु. आय आस्क्ड इफ ही हॅड गिवन एनी गुरुदक्षिणा टू हिज गुरु. अशा पद्धतीने इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. आय आस्क्ड इफ शी हॅड, इफ किंवा वेदर आस्क्ड दिलेलं आहे ते आहे तसं घ्या. इफ शी हॅड गिवन एनी गुरु दक्षिणा टू हिज गुरु.
अशा प्रकारे बाळांनो या टॉपिकमधील सर्व ॲक्टिव्हिटीज डिस्कस झालेल्या आहेत. जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्ही प्रयत्न करा, आपण नंतर आणि पाहूया. आता यानंतर आपण पुढील टॉपिक चालू करायचा आहे. 3.4 लेट्स मार्च हा टॉपिक चालू करू. बाळांनो आत्ताच आपण 3.2 हा टॉपिक संपवलेला आहे, सर्व ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहे. आता 3.4 पुढील टॉपिक चालू करतोय, लेट्स मार्च. चला पुढे जाऊया. कैलाश सत्यार्थी या एका समाज सेवकांच्या बद्दल हा टॉपिक आहे, लेट्स मार्च. चला पुढे जाऊया, हा टॉपिक शिकायचा आहे. Let's march by कैलाश सत्यार्थी. अत्यंत प्रेरणादायी आणि एक व्यक्ती काय काय करू शकतो याचं एक जिवंत उदाहरण या टॉपिकमधून तुम्हाला मिळेल. बाळांनो समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या समस्येसाठी अनेक समाजसेवक झगडत आहेत, प्रयत्न करीत आहेत. आणि त्यापैकीच एक असणारे कैलाश सत्यार्थी, हे नाव तुम्हाला माहीत असेल, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, की ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाल कामगाराविरुद्ध असणाऱ्या चळवळीमध्ये घालविले आणि अनेक हजारो मुलांना, फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील हजारो मुलांना या बाल कामगाराच्या जोखंडामधून मुक्त केले. असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व. चला पुढे जाऊया. या शीर्षकाखाली त्यांनी केलेलं कार्य आणि आपल्याकडून त्यांना काय अपेक्षा आहे हे सांगितलेलं आहे. आणि हा धडा म्हणजे एक त्यांनी दिलेला भाषणाचा एक भाग आहे. त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनामधील कार्य या टॉपिकमध्ये ते सांगितलेले आहे. असंख्य उदाहरणे दिलेले आहेत. त्यांच्या कार्यामध्ये कोण कोण इतर समाजसेवक मदत केले आणि आपल्याकडून काय अपेक्षा आहे आणि समाजामध्ये अजून कोणकोणत्या समस्या आहेत हे या टॉपिकमधून आपल्याला समजेल. या टॉपिकमधून कैलाश सत्यार्थी यांचा जो जीवन प्रवास आहे तो आपण पाहायचा आहे. बघा, लेट्स मार्च. चला पुढे जाऊया. चला पुढे जाऊया. काय म्हणतात बघा, हा एक भाषणाचा भाग आहे. एका कार्यक्रमामध्ये, म्हणजेच जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्या समारंभामध्ये ते एक भाषण दिले आणि त्या भाषणाचा काही भाग या टॉपिकमध्ये दिलेला आहे. माय डिअर, बघा काय म्हणतात, माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, या जगभरातील माझ्या प्रिय लाडक्या मुलांनो, युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, राजे महाराणी साहेब, अनेक उच्च पदस्थ लोक,
एक्सलन्सीज अनेक उच्च पदस्थ लोक, डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ नॉर्वेन नोबेल कमिटी, नॉर्वेन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, डिअर ब्रदर टॉम हॉर्किन, प्रिय बंधू टॉम हॉर्किन, ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधूनो आणि भगिनीनो, अँड माय डिअर डॉटर मलाला, आणि माझी प्रिय मुलगी मलाला. जेव्हा भाषण करताना जेव्हा प्रस्तावनाची सुरुवात होते तेव्हा स्टेजवरील सर्व मान्यवर, येथे बसलेले माझे बंधू आणि भगिनी असे आपण म्हणतो, त्याच पद्धतीने काय म्हणतात बघा. या जगभरातील माझ्या प्रिय लाडक्या मुलांनो, राजे महाराजे महाराणी लोक, राणी साहेब, उच्च पदस्थ आदरणीय, त्याचबरोबर नॉर्वेन नोबेल कमिटीचे प्रतिष्ठित सदस्य, प्रिय बंधू टॉम हॉर्किन आणि माझ्या बंधूनो भगिनीनो, त्याचबरोबर माझी प्रिय मुलगी मलाला. बाळांनो, मलाला हे नाव तुम्ही ऐकलं नक्कीच असणार आहे. युसुफ मलाला ही जी मुलगी पाकिस्तानमधील एक समाजसेविका आहे. मुलींच्या शिक्षणासाठी या युसुफ मलालाने खूप संघर्ष केलं. सर्व मुली शिकावेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती, पण काही लोकांचा त्यास प्रचंड विरोध होता. त्या कामाला अनेक जण विरोध करायचे. आणि पाकिस्तानमध्ये काही दहशतवादी संघटना आहेत आणि त्यामधील काही लोक तिला धमकवायचे, तू हे काम बंद कर. पण ती त्या लोकांच्या धमकीला न घाबरता त्या लहान मुलींना शिक्षण देण्याचं काम सुरूच ठेवले. एक वेळ अशी आली बाळांनो, तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. तिच्या डोक्यामध्ये बंदुकीची गोळी लागली. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. पण त्या लहान मुलींच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने, कारण ती खूप चांगले काम करीत होती, सर्वांच्या कृपा आशीर्वादाने बाळांनो त्या हल्ल्यातून ती वाचली. घातक हल्ला होऊन ती अत्यंत गंभीर अवस्थेमधून वाचली असताना सुद्धा ती तिचे ध्येय सोडली नाही. युसुफ मलाला ही मुलगी तिचे ध्येय सोडली नाही बाळांनो. तिचं ते समाजसेवेचं काम अखंड सुरूच ठेवले आणि तिच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तिला नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं आणि ती पहिली अशी मुलगी अत्यंत कमी वयाची नोबेल विजेती बनली. अशी युसुफ मलाला. बघा काय म्हणतात कैलाश सत्यार्थी, फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी, पोडियम व्यासपीठ, आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट पठण करणे, अ मंत्र फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. शांतता आणि मानवतेच्या या व्यासपीठावरून प्राचीन एक ज्ञानाचे ग्रंथ वेद, त्या वेदामधील काही मंत्र पठण करताना मी खूप सन्मानित झालेलो आहे. बघा परत सांगतोय, फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्र फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. शांतता आणि मानवतेच्या या व्यासपीठावरून एक अगाढ अशा ज्ञानाचे प्राचीन ग्रंथ वेद, त्या वेदामधील मंत्र पठण करताना मी अगदी सन्मानित झालेलो आहे. ते मंत्र पठण करण्याचे
भाग्य मला लाभले, याचा खूप आनंद आहे. दिस मंत्र कॅरीज अ प्रेयर अँड aspiration, प्रगल्भ इच्छा, and resolve निश्चय that has the potential शक्ती, सामर्थ्य to liberate मुक्त करणे humanity from all man-made crisis संकट. या मंत्रामध्ये एक प्रार्थना किंवा दिस मंत्र कॅरीज अ प्रेयर, हा मंत्र एक प्रार्थना घेऊन येतो, एक प्रगल्भ अशी इच्छा, दृढ इच्छा, निश्चय घेऊन येतो की ज्यामध्ये मानव जातीला सर्व संकटामधून, सर्व अडचणीमधून मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. बघा परत, दिस मंत्र कॅरीज अ प्रेयर अँड एस्पायरेशन अँड रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅन मेड क्रायसिस. या मंत्रामध्ये एक प्रार्थना आहे, एक दृढ इच्छाशक्ती आहे, एक ठाम निश्चय आहे की ज्या प्रार्थनेमध्ये मानव जातीला सर्व संकटामधून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, मुक्त करण्याची शक्ती आहे. लेट्स वॉक टुगेदर, चला सर्वांनी एकत्र संवाद साधूया. कैलास सत्यार्थी म्हणतात सर्वांनी आपण एकत्रितपणे संवाद साधलं पाहिजे, एकत्र आपण बोललो पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केलो पाहिजे. In the pursuit of global progress, not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west and from south to north. या जागतिक प्रगतीमध्ये असताना, या गतिमान जगाच्या पाठीमागे जात असताना, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत किंवा दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये एकही व्यक्ती पाठीमागे राहिला नाही पाहिजे, एकही व्यक्ती उपेक्षित नाही राहिला पाहिजे, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. बघा परत, इन द पर्सूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. या गतिमान प्रगती करणाऱ्या जगाच्या पाठीमागे जात असताना, या ग्लोबल प्रोग्रेस, या आधुनिक जगाच्या पाठीमागे असताना, किंवा थोडक्यात काय, या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जगत असताना, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगामधील कोणत्याही कोपऱ्यामध्ये एकही व्यक्ती पाठीमागे नाही राहायला पाहिजे. लेट्स स्पीक टुगेदर, चला चुकून मगाशी लेट्स टॉक म्हणतो, लेट्स वॉक टुगेदर, चला एकत्रित जाऊया असं होतं. बाळांनो, एक चूक दुरुस्त करून घ्या. लेट्स वॉक टुगेदर आहे, त्याऐवजी लेट्स टॉक झालं. एकत्रित पुढे जाऊया, एक सर्वांना सोबत घेऊन जाऊया. या जगामध्ये, या जगातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये एकही व्यक्ती पाठीमागे नाही राहायला पाहिजे, सर्वांना आपण सोबत घेऊन जाऊया असे कैलास सत्यार्थी म्हणतात. लेट्स वॉक टुगेदर आहे, चुकून मी एकत्र संवाद साधूया, एकत्र बोलूया असं म्हणलो. लेट्स वॉक टुगेदर, एकत्र जाऊया. आता इथे बघा, लेट्स स्पीक टुगेदर, चला एकत्रित संवाद साधूया. लेट्स आवर माइंड कम्स टुगेदर, चला आपल्या मनाला एकत्रित आणूया. मगाशी सांगितलं ते या ठिकाणी, चला एकत्रित संवाद साधूया, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करूया. लर्निंग फ्रॉम
the experiences of our ancestors पूर्वज. Let us together create knowledge for all that benefits all. बघा, आपल्या पूर्वजांच्या अनुभवामधून शिकत, आपल्या पूर्वजांच्या अनुभवामधून शिकत आपण असं ज्ञान निर्माण करूया की जे सर्वांच्या फायदेशीर ठरेल, सर्वांना फायद्याचे होईल. Learning from the experiences of our ancestors, let us together create knowledge for all that benefits all. आपल्या पूर्वजांच्या अनुभवामधून शिकत आपण असे ज्ञान निर्माण करूया की जे ज्ञान सर्वांना फायदेशीर असेल. I bow to my late parents, to my motherland, India, and to Mother Earth. कैलाश सत्यार्थी म्हणतात, मी माझे स्वर्गीय आई वडिलांना आदर प्रणाम सादर करतो. मी माझ्या स्वर्गीय आई वडिलांना नमस्कार करतो. त्याचबरोबर माझी मातृभूमी आणि ही पृथ्वी मदर अर्थ या सर्वांना नमन करतो. आय बो टू माय लेट पेरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू मदर अर्थ. माझे स्वर्गीय आई वडील, ही माझी मातृभूमी आणि संपूर्ण जग, संपूर्ण पृथ्वीला अगदी नतमस्तक होतो, नमन करतो. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated. Each time I have freed a child from slavery, गुलामगिरी. अत्यंत चांगल्या अंतकरणाने, अत्यंत आनंदाने हे मी आठवतोय की जेव्हा जेव्हा गुलामगिरीमधून एका मुलाला सोडविलं तेव्हा अशा हजारो वेळेस मी सुद्धा मुक्त झालो. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा की गुलामगिरीमधून बाल कामगाराच्या जोखंडामधून मी मुलांना सोडवायचो तेव्हा मी सुद्धा त्या जबाबदारीमधून मुक्त व्हायचो. अशा हजारो वेळेस मी मुक्त झालेलो आहे. बाळांनो, हा पॅसेज पुढील लेक्चरला परत घेऊया. हा पॅसेज पुढील लेक्चरला मी परत घेतो. आता थांब.